जीवन जगणं ही एक कला असून ती आत्मसात करणारा खरा कलावंत होय, असा आपला अमृततुषार प्रवचनासाठी घेतलेला आहे. आणि त्याच्यावर आपण आतापर्यंत बरीच प्रवचनं केली. आणि एक महत्त्वाचा सिद्धांत मी तो मांडला की जीवन म्हणजे काय हे सांगत असताना स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. अशी जीवनाची एक व्याख्या मी केली, सिद्धांत मांडला. आणि त्याला अनुसरून जीवन जगणं ही एक कला आहे हे आपल्याला दिसून येईल. ह्याचं कारण का की स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी जीवन ही व्यवस्था जर आहे तर जीवनामध्ये आपल्याला जे अनुभव येतात ते उलट येतात असं आपल्याला दिसून येतं. आपल्याला असं दिसून येतं की जीवनामध्ये माणसाच्या वाट्याला दुःख अधिक आणि सुख फार कमी असं आपल्याला आढळून येतं. आणि ते तुकाराम महाराजांनी सांगितलेलं ते सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आता जव कुठे आणि पर्वत कुठे, म्हणजे पर्वत दुःख केवढं मोठं, पर्वत आहे एवढं, आणि सुख किती जवळ एवढं तरी तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर संसारामध्ये माणसाला दुःखही येतच असतात. ते दुःख येणं म्हणजे काहीतरी जगावेगळं होणं अशातला भाग नसतो. आतापर्यंत जगामध्ये दुःख कोणाला नव्हतं. अगदी आता तर सध्या रामायणाचे दिवस आहेत, कळलं की नाही. अजून रामायण संपलेलं नाही, रावण पडला तरी. तेव्हा रामायण आपण जर पाहिलं तर राम आणि सीता यांच्या इतके दुःखी जगात दुसरे कोण नसते. राम आणि सीता, त्या सीतेला बिचारीला काही कारण नसताना तिला वनवासात जावं लागलं. बरं, वनवासात गेली ती गेली, पण पुढे रावणाने तिचं हरण केलं आणि तिला कैदेमध्ये तिला पडावं लागलं. आणि त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची सोय नाही, सुविधा नाही, काही नाही. आणि आपल्या पतिदेवापासून ती कितीतरी दिवस आणि दूर होती. आणि नुसतीच दूर होती असं नव्हे तर अत्यंत ज्याला आपण कसल्याही प्रकारची सोय नसलेल्या अवस्थेत ती होती. आता इतकं दुःख मग एवढे भागलं का? एवढं नाही भागलं नाही. मग याच्या पुढे परत जेव्हा ती गेली अयोध्येला तेव्हा, आणि आपल्याला दिसू तेव्हा सुद्धा नाही, ती जाण्यापूर्वीच आणि तिला अग्निदिव्य करावं लागलं. का तर आपण शुद्ध होतो रावणाच्या ह्याच्यामध्ये हे सिद्ध करण्यासाठी तिला अग्निदिव्य करावं लागलं. आणि ते अग्निदिव्य केल्यानंतर ती परत रामाबरोबर अयोध्येला गेली. राज्याभिषेक झाला, सगळं झालं. एक धोबी, कळलं की नाही, एक धोबी बोलतो काहीतरी की सीता रावणाकडे राहिली आणि हा राम कसला आपल्या घरात तिला घेतो वगैरे वगैरे, असलं काहीतरी अमंगळ तो धोबी बोलला. आणि त्यांच्या रामाच्या राज्यामध्ये जे गुप्त हेर असतात त्याच्यापैकी कोणीतरी ते ऐकलं आणि तोही धोबीच. त्याने रामाला जाऊन सांगितलं, कळलं की नाही, की असं असं बोलत होते. आता गंमत अशी आहे की हे ऐकल्यानंतर रामाला सुद्धा बरं वाटे ना, की बाबा लोक असं बोलतात. आता लोक म्हणजे काय, एक धोबी, कळलं की नाही. पण गंमत अशी आपल्या या समाजामध्ये लोक हा शब्द इतका सुरेख आहे, कळलं की नाही. सुरेख म्हणजे कळलं तुम्हाला. लोक बोलतात म्हणजे आपल्याला काय वाटावं, सबंध जग बोलतो पण. पण लोक म्हणजे कोण, एक कोणतरी सटर फटर माणूस, कळलं की नाही, जो आपला हेवा करतो, जो आपला दावा करतो, जो आपला मत्सर करतो, जो आपला द्वेष करतो. अशी जी काही माणसं असतात, तुरळक, जास्त नसतात. आपली हेवा दावा करणारी माणसं फार थोडी असतात. ही जी माणसं असतात ती कोणतरी बोलली
की आम्ही म्हणतो लोक बोलतात, कळलं की नाही. म्हणजे ऐकणाऱ्याला असं वाटावं, लोक, अरे बापरे लोक बोलतात, लोक. पण लोक म्हणजे काय, ही 4 बोडकी आणि अक्षरशः 4 बोडकी, कळलं की नाही, की त्यांना बोकडा इतकी किंमत नसते, कळलं की नाही. अशी ही 4 बोकडी ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला, आणि लोक 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 करून, आणि मग बाकीची मंडळी त्याला आणि राईचा पर्वत करून टाकतात, राईचा पर्वत करून टाकतात. वास्तविक काही कशा नसतं. एक कोंबडी मेली, मेली नाही सॉरी, रस्त्यावरून जात होता एक माणूस आणि त्याने कोंबडीचं एक पीस पडताना पाहिलं. आम्हाला एक इंग्लिश कविता होती, आम्ही शाळेमध्ये शिकत होतो ना, त्यावेळेला एक इंग्लिश कविता होती, कळलं की नाही. त्यातली गोष्ट सांगतो मी, की एक मनुष्य जात होता रस्त्यावरून आणि त्याला कोंबडीचं एक पीस पडताना पाहिलं. आणि त्याने पुढे गेल्यानंतर आपल्या मित्राला सांगितलं, अरे मी आता ना कोंबडीचं पीस पडताना पाहिलं. झालं. हा दुसरा जो माणूस आहे तो पुढे गेला, त्याने सांगितलं कोंबडीची 2 पिसं पडताना पाहिजे. तो आणि पुढे गेला तिसरा माणूस, त्याने सांगितलं कोंबडीची मी 8 पिसं पडता. करता 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 शेवटच्या माणसाने सांगितलं कोंबडी मेली. आता वास्तविक झालंय काय, कोंबडीचं पीस पडलं, पण लोक काय म्हणतात, कोंबडी मेली, कळलं की नाही. कशाचं कशाला धर्मबंध नाही, काय नाही काय नाही. पण हे जे लोक बोलतात त्याला आपण अवास्तव जेव्हा महत्व देतो त्यावेळेला संबंध घडीच विस्कटून जाते, संबंध घडी विस्कटून जाते. म्हणून लोक बोलतात ज्याला कधीही आपण किंमत देता कामा नये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चांगलं बोललं ना तर त्याला किंमत द्या, पण कोणीतरी वाईट बोललं तर त्याला कधीही किंमत द्यायची नाही, एवढं आपण नीट लक्षात ठेवायचं. कारण वाईट बोलणारे जे लोक असतात ते कुठल्या तरी हेतूने वाईट बोलत असतात, आणि म्हणून हा हेतू आपण जर नीट लक्षामध्ये घेतला तर त्यांच्या शब्दांना, त्यांच्या बोलण्याला किंमत आपण ज्याला देतो त्यावेळेला सगळा बिघाड होऊन जातो. तसं रामाचं झालं. प्रभू रामचंद्राने एका धोब्याच्या शब्दाला किंमत दिली आणि लोक लोक या सध्याखाली, आणि त्याचा परिणाम असा झाला की सीतेला त्यांनी वनवासाला पाठवलं. ऍक्च्युली त्यांनी सीतेला वनवासाला पाठवलं. त्या वनवासामध्ये असताना ती बाळण झाली, तिला 2 मुलं झाली, आणि मग पुढे शेवटी ती कंटाळली, तिला उभं आला या सगळ्या गोष्टीचा. हे सगळ्या गोष्टी जेव्हा तिने पाहिल्या तेव्हा तिला उभं आला या गोष्टीचा, आणि तिने सरळ स्वतःला आणि आत्मसमर्पण करून टाकलं. आता आपण म्हणतो जमीन दुभंगली आणि ती खाली गेली वगैरे, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी, कळलं की नाही. पण प्रत्यक्ष गोष्ट म्हणजे तिने स्वतःला आत्मसमर्पण करून टाकलं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सीता केवढी दुःखी. बरं, या सगळ्या घटना घडल्यामुळे रामही दुःखीत. तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या गोष्टी घडल्यामुळे रामही दुःखी, सीताही दुःखी. आता जगामध्ये यांना आम्ही देवाचा अवतार मानतो, आपण मानतो की नाही. राम म्हणजे देवाचा अवतार आपण मानतो. आता देवाच्या अवताराला जर ही अवस्था, तर आपला अवतार कसा. एवढी साधी गोष्ट जर लक्षात घेतली तर संसारामध्ये जर दुःख आली, आता एवढी तरी दुःख आपल्या वाट्याला नक्की येत नाही. या मोठमोठ्या लोकांना जी दुःख भोगावी लागली तेवढी दुःख आता ज्ञानेश्वर महाराज, आता आम्ही म्हणतो ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. आता त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज दगड मारत होते, कोणी दूध देत नव्हतं, कोणी अन्न देत नव्हते, आणि सावली पडली जाऊन आंघोळ करत होते. ही परिस्थिती ज्ञानेश्वर महाराजांची. आता याच्यापेक्षा तुमची आमची स्थिती काय वाईट आहे का. आपण खूप चांगले, कळलं की नाही. आपली सावली पडली तर कोण आंघोळ करत नाही. आता प्रवचन झाल्यानंतर मला दूध आणून देतात, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा आपली परिस्थिती किती चांगली, फार चांगली. आज आम्ही म्हणतो ज्ञानेश्वर महाराज भगवान असं म्हणतो. आता आपण त्याला वाटते जेवढे उपाधी देतो, कळलं की नाही. पण त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज उपाधी झाली लोकांना. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वर महाराज घ्या, तुकाराम महाराजांचा छळ काय कमी झाला.
तुकाराम महाराजांचा छळ किती झाला, समाजाने छळलं. बरं केलं काय त्याने, लोकांचं भलं करण्यासाठी प्रयत्न केला. काय बघा, लोक सुद्धा कसे की जो त्यांचं भलं करण्यासाठी धडपडतो त्यांच्यावरच लोक उलटतात. कळलं की नाही, त्यांच्यावरच लोक उलटतात. तुकाराम महाराजांना सुद्धा कंटाळा आला, उभं आला. मग ते वैकुंठाला गेले वगैरे वगैरे, ते सगळं ते आपण ठीक आहे. कळलं की नाही. पण तुकाराम महाराजांना सुद्धा उभं आला, ज्ञानेश्वर महाराजांना उभं आला म्हणून समाधी घेतली. निवृत्तीनाथांना उभं आला म्हणून 2 वर्षांनी समाधी घेतली. सोपान देवानं उभं आला त्यांनी समाधी घेतली. 2 वर्षाच्या अंतराने 4 भावंडांनी समाधी घेतली. कारण समाजाचा उभं आला. मी सांगतो एवढ्यासाठी की दुःख कोणाला चुकलेलं आहे जगात. जगात दुःख कोणालाही चुकलेलं नाही. आणि म्हणून याच्यासाठी दुःख आलं की माणसाने गांगरून जाणं हे शहाणपणाचं लक्षण. दुःख ज्यावेळेला येतं त्यावेळेला माणूस गांगरून जातो आणि मग त्याला काही सुचत नाहीसं होतं. त्याचं शहाणपण जे आहे ते लयाला जातं. तो गांगरून जातो, गोंधळून जातो आणि मग त्याला असं वाटायला लागतं की आपण एवढं केलं त्याचा काय उपयोग झाला. पण एवढं केलं म्हणजे किती केलं ह्याचाही लोक विचार करत नाही. अरे तू एवढं केलं म्हणजे काय केलं. आपण म्हणतो आम्ही एवढं देवासाठी करतो. एवढं करतो म्हणजे तू काय करतोस काय की बस रात्री सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाचा मला विसर पडत नाही, हे जर केलं तर एवढं करतो असं म्हणता येईल. पण साधं रजिस्टर ठेवायला सांगितलं तर ठेवत नाही. कळलं की नाही. आमचा एक अभ्यास आहे, तो भावस्मरण म्हणून एक अभ्यास आहे. प्रथम नामस्मरण म्हणजे नाम धरायला शिकवतो, मन धरायला शिकवतो, 3रं भाव धरायला शिकवतो आणि 4थं देव धरायला शिकवतो. त्याच्यामध्ये जी 3री पायरी आहे त्याच्यामध्ये एक रजिस्टर आम्ही ठेवायला सांगतो. ते रजिस्टर ठेवायला लोकांना जमत नाही. 20 मिनिटाचं नामस्मरण करताना 20 वेळा घड्याकडे बघतात. कळलं की नाही. आणि मन धरण्याचा अभ्यास तर कोणीच करत नाही. 2 दिवस करतात आणि शेवटी कंटाळतात. कळलं की नाही. संबंध दिवसभर संसारामध्ये इतके गर्क झालेले असतात की देव नावाची काही आहे त्याचा विसर संपूर्ण पडलेला असतो. आणि इतकं करून सुद्धा आम्ही देवासाठी एवढं केलं, आम्ही सद्गुरूसाठी एवढं केलं असं म्हणणारे लोक असतात. तेव्हा आम्ही एवढं केलं असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो ना त्यावेळेला याने काहीच केलेलं नसतं हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि जे एवढं केलेलं असतं ते तू तुझ्यासाठी केलेलं असतं, देवासाठी किंवा सद्गुरूसाठी नाही, हेही यांच्या लक्षात आलेलं असतं. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगतोय. पहिली गोष्ट म्हणजे आपण एवढं केलं असं म्हणतो ते आपण एवढं केलेलंच नसतं. कळलं की नाही. आणि दुसरं जे काही आपण केलेलं असतं ते आपण देवावर उपकार करत नाही किंवा सद्गुरूवर उपकार करत नाही, ते आपण आपल्या कल्याणासाठी केलेलं असतं. हे ज्यांना समजत नाही त्यांना मार्ग सापडत नाही, त्यांना दिशा सापडत नाही. ही मंडळी दिशाहीन होतात, गोंधळतात आणि त्याचाच परिणाम असा होतो की शहाणपण लयाला जातं. म्हणून संसार म्हटला की दुःख हे असतंच, कोणाला नसतं. आता मध्ये गिरणी कामगारांचा संप झाला, किती दुःख गिरणी कामगारांना भोगावं लागलं, अतोनात दुःख भोगावं लागलं. दुःख कोणाला भोगावं लागलं नाही. जगामध्ये दुःख देवाला भोगावं लागलं, संतांना भोगावं लागलं, पंतांना भोगावं लागलं. मग जनतांची काय अवस्था. म्हणून दुःख आल्यानंतर माणसाने गांगरून जाणं ही गोष्ट अन्य ठिकाणी ठीक आहे, पण जीवन विद्येमध्ये माणसाने गांगरून जाता कामा नये. मग त्या ठिकाणी त्याने त्याला तोंड देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून संसारामध्ये दुःख आल्यानंतर भगताकडे जाणं हा शहाणपणाचा मार्ग नाही. कुठल्या तरी साधूकडे जाऊन काहीतरी उदीभस्म घेणं हा मार्ग नाही. कोण सांगतो अनुष्ठान कर, कोण सांगतो अमुक कर, कोण सांगतो तमुक कर, हे शहाणपणाचे मार्गच नाही. मग अनुष्ठान जर करायचं असेल तर जीवनविद्या सांगते ते अनुष्ठान कर. जीवनविद्या सांगते अनुष्ठान एकच कर, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शुभ चिंता हवे, शुभ इच्छा हवे, वचनी शुभ बोलावे. हे अनुष्ठान कर ना. ह्याच्या इतकं श्रेष्ठ अनुष्ठान नाही, ह्याच्या इतकं श्रेष्ठ उपासना नाही, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती नाही, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ विचार नाही.
ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. एवढं जरी तुम्ही केलं तरी पुरे. हेच अनुष्ठान, हीच भक्ती, हीच उपासना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अरे शुभ बोल, शुभ बोल, शुभ विचार कर, शुभ चिंतन कर, शुभ इच्छा कर, मग सगळं शुभ होत जाईल. एवढी साधी गोष्ट सुद्धा आपण करत नाही. एवढी साधी गोष्ट सांगतो तोपर्यंत ऐकतात, हा करूया करूया, आता आता नक्की, कधी उद्यापासून, आणि उद्या कधीच येत नाही. टुमॉरो नेव्हर कम्स, असं आहे. कळलं की नाही? पण काय संकट आली की माणसं सैरावैरा धावत सुटतात. जे सैरावैरा धावत सुटतात ते कुठेतरी खड्ड्यात जाऊन पडतात. म्हणून संकट आल्यानंतर पहिलं स्थिर उभे राहा. स्थिर उभे राहा. कुठलंही संकट जरी आलं तरी स्थिर उभे राहा. स्थिर उभे राहिलात ना की तुम्हाला सुचायला लागतं. एक एक मार्ग आपोआप सुचायला लागतं. तुम्ही उजेडातून एकदम अंधाऱ्या खोलीमध्ये जा. अंधाऱ्या खोलीमध्ये गेलात काही दिसत नाही. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये काही दिसत नाही. आता काही दिसत नाही म्हटलं तर तुम्ही गोंधळून जाता, आणि गोंधळून गेल्यानंतर जर इकडे तिकडे धावा लागलात तर भिंतीवर डोकं आपटेल, पुढे टेबलावर पाय मोडेल, काहीतरी होईल. पण त्याला उपाय काय? त्याला उपाय एकच, आतमध्ये शिरल्यानंतर 2 मिनिटं स्थिर उभे आणि मग डोळे उघडा. तुम्हाला सगळं लख्ख दिसायला लागेल. लख्ख दिसायला लागेल, सगळं लख्ख दिसायला लागेल. तसं संकट आल्यानंतर उदी भस्म अंगारे दुपारे हे मार्गच नव्हे. ह्या मार्गाने आपले प्रश्न सुटत नाहीत, कोणाचे सुटले नाहीत. आता बोला फुलाला गाठ पडून एखाद्याचे सुटले असतील तर त्याला सुटले असं म्हणत नाहीत. ते आणखीन उलट दुसरेच प्रश्न आणखी निर्माण होतात. दे मल्टिप्लाय. प्रॉब्लेम्स आर मल्टिप्लाइड. कळलं की नाही? की उदी भस्माने जर एखाद्याचा खरोखरच चुकून एखाद्याला गुण आला तर तो गुण फार वाईट असतो. कारण तो काय होतो, मग तो उलट अंधश्रद्धेच्या आहारी जातो. कारण त्याला कळतं की अरे आपण उदी त्या माणसाकडनं घेतली आणि आपलं काम झालं. होतं काय, तो त्याच्या आहारी जातो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो. आणि मग नंतर त्याला कधीच तसे अनुभव आहेत. तो चुकून तो बोला पुळाला गाठ पडलेली असते. टेरेसला लोक जातात. त्यातल्या एका माणसाने आम्हाला असं सांगितलं की मी तो स्वतः रेसला जाणार नव्हता, पण रेस पाहणारा होता. कळलं की नाही? म्हणजे रेसवर खेळत नव्हता, मग पाहण्यापैकीच होता. त्यांनी मला असं सांगितलं की रेसला जे जातात नवीन त्याला घोडा लागतो. परिणाम काय होतो? तो घोड्याचा गुलाम होतो. परिणाम काय होतो? तो त्या घोड्याचा गुलाम होतो. एकदा रेसला तुम्ही जाऊन तुम्हाला रेसला घोडा लागला, कळलं की नाही, म्हणजे तुम्हाला ते पैसे मिळाले त्या की मग तुम्हाला ती चटक लागते आणि मग तुम्ही त्या रेसच्याच मागे लागता. रेस रेस रेस, मग त्याच्यामध्ये तोंडाला फेस येईपर्यंत रेस चालते. तसा हा भाग आहे. तसा हा भाग येते. म्हणून जीवनविद्या सांगते हे मार्गच नव्हेत. उदी भस्म वगैरे मार्ग, अंगारे दुपारे मार्गच नाहीत. मग मार्ग कुठला आहे? मार्ग शहाणपणाने मार्गा शोधणं, हा शहाणपणाचा मार्ग. तुम्ही स्थिर उभे राहिला थोडा वेळ, गांगरून न जाता थोडं स्थिर उभे राहिला, मग तुम्हाला प्रकाश दिसायला लागेल, मार्ग सुचायला लागतील. असं तुम्हाला अनुभव आहे. मी एकदा माझा अनुभव सांगतो. मी सचिवालयामध्ये नोकरी करत असताना एकदा अशी गंमत झाली की एका डिपार्टमेंट आणि दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली झाली. कळलं की नाही? आणि गंमत अशी झाली, त्या दुसऱ्या डिपार्टमेंट मी जेव्हा गेलो त्यावेळेला मी माझ्या चेंबरमध्ये जेव्हा शिरलो त्यावेळेला फायली म्हणजे केसेस सबंध खोलीवर पसरलेल्या. त्या टेबलावर 1 महिना माणूस कामच करत नव्हता. 1 महिना माणूस कामच करत नव्हता. आणि त्या फायली ज्या होत्या त्या टेबलावर तर पसरलेल्या होत्याच, खुर्चीवर म्हणजे या खुर्चीवर बसायचं त्याच्यावरही फाईल. आणि एक नाही चांगले, आणि आजूबाजूला सर्व ठिकाणी फाईल पडलेल्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हटलं करायचं काय, एवढ्या फायली काढायचं काय, आणि पुन्हा संपाचे दिवस. कळलं की नाही? गव्हर्नमेंट सर्वांनी त्यावेळेस संप केलेला होता. तेव्हा असा गोंधळ, एक विचार बनावा आता आपण सरळ रजेवर जावं. कळलं की नाही?
हा एक त्यातला मार्ग असतो. सगळं आजारी पडायचं, रजेवर जायचं. पण हा पलायनवाद झाला. म्हणून त्यावेळेला मी थोडा वेळ स्थिर उभा राहिलो. आणि स्थिर उभा राहिल्यानंतर मग स्थिर बसण्यासाठी खुर्चीतल्या फायली काढल्या. खुर्चीतल्या फायली काढल्या, खुर्चीवर बसलो, पुन्हा खुर्चीवर थोडा स्थिर झालो. आणि मग हळूहळू 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 एक एक फायली हाता वेगळ्या करता 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 आणि थोडे दिवसामध्ये ते संबंध ते काम झालं. मी हे कशाने सांगतोय, हा जीवनातला हा जो अनुभव आहे तो नीट लक्षात घ्यायचा की त्यावेळेला मी जर घाबरलो असतो आणि पळून गेलो असतो तर माझंच नुकसान झालं असतं. पण मी त्या ठिकाणी स्थिर राहिलो आणि स्थिर राहिल्यामुळे मला प्रकाश दिसला, मला मार्ग दिसला. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत जीवनामध्ये. ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. संकटही प्रत्येकाला येतात, कोणावर येत नाही असं नाही. मगाशी मी सांगितलं भगवान श्रीकृष्ण तर तुरुंगात जन्माला आले. आता काय पाहिजे सांगा. मग जन्म तुरुंगात, बरं जन्म तुरुंगात झाला तो झाला, पण पुन्हा पळून जावं लागलं. तुरुंगातून पळून जावं लागलं. पळून जाताना सरळ पळून जावं यमुनेला पूर. म्हणजे सगळ्यात तिकडे गेल्यानंतर पुन्हा राक्षस पाठीमागे लागले. हे करायला सुरुवात पुतना मावशीने केली. नाही मावशाच वाईट असत. तेव्हा हा सगळ्याच प्रकारचा पाहिला. त्याला काही कमी अडचणी आल्या, त्यांच्यावर काही कमी संकट आली, पण माणूस विचार करत नाही. माणूस फक्त आपल्यावर संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला तो गोंधळून जातो, त्याला मार्ग सापडत नाही असा होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जीवन म्हटलं की हे असायचंच. समुद्र म्हटला की लाटा या उसळायच्यात. लाटा नाही असं कधी समुद्र पाहिला तुम्ही? असं शक्य नाही. समुद्र म्हटलं की लाटा आहेच. आणि या लाटा पाहून तुम्ही जर म्हणाल मी समुद्रात प्रवेश करणार नाही, मी लाटा उसळायच्या थांबल्या की मग मी पोहायला शिकेन, तर युगे 28 विटेवरी उभा. तू काही पोहायला शिकणार नाही, कारण लाटा कधी उसळणार नाही आणि तू कधी पोहायला शिकणार. तसं हे संसारामध्ये संकट येतातच. संकट येतातच, कोणावर येत असं नाहीच. पण ती संकट आल्यानंतर स्थिर मन ठेवणं आणि त्याला तोंड देणं हा एक अतिशय महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून असं जो करतो तोच यशस्वी जीवनामध्ये ठरतो. म्हणून अपयश ही यशाच्या शिखराकडे नेणारी पायरी आहे. आणि हे अपयशाची पायरी पायाला लागली म्हणून रडण्याचं कारण नाही, तर चढण्याचं काम आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं आपण लक्षामध्ये ठेवलं तर जीवन जगणं ही एक कला आहे आणि त्या कलेचं हे एक अंग आहे, हे आपल्या ध्यानामध्ये. म्हणून वास्तविक आनंद स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी जीवन ही व्यवस्था असून सुद्धा आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे अशी बिकट परिस्थिती निर्माण होते. ह्याची कारण काय असा ज्याला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला त्याचं कारण अनेक असतात. कारण एक आणि दोन नसतात, कारण अनेक असतात. आणि ही जी अनेक कारणं जी असतात त्याच्यामध्ये 90% आपल्या हातातली असतात आणि 10% आपल्या हातातली नसतात. लक्षात घ्या, कळलं की नाही? आज जरा मी वेगळ्या अंगाने प्रवचन करतोय बरं का. 90% आपल्या हातातलं असतं, 10% आपल्या हातातलं नसतं. म्हणून हे जे 10% आपल्या हातातलं नसतं त्याच्याबद्दल आपण विचार करायचा नसतो. लक्षात घ्या, विचार कशाचा करायचा असतो? जे 90% आपल्या हातातलं असतं त्याचा विचार करायचा असतो, त्याच्यावर विचार करून कार्यवाही करायची असते. पण 10% ज्या गोष्टी आपल्या हातातच नसतात त्याचा विचार करायचा नसतो, त्या विसरून जायच्या असतात. त्या विसरून जायच्या असतात. माझा मुलीचा मुलगा ज्या वेळेला गेला आणि मी अमेरिकेला गेलो त्यावेळेला मी माझ्या मुलीला हेच सांगितलं, हे तू विसरून जा. तो तुझा असता तर तो गेला का? तो तुझाच नव्हता म्हणून तो गेला. तू आता विसरून जा असं मी नाही. ती पण म्हणाली विसरणं का सोपं आहे का आप्पा? म्हणाली. म्हटलं मला माहिती आहे, ते तुला माहिती आहे ते मला माहित नाही. मला माहिती आहे विसरणं सोपं नाही, पण मार्ग नाही दुसरा.
दुसरा मार्ग नाही. का? तर विसर ही एक शक्ती आहे आणि स्मरण ही एक शक्ती आहे. स्मरण आणि विस्मरण हे दोन खण जर आपण मानले तर कुठल्या खणामध्ये कुठली गोष्ट टाकायची ह्याच्यावर आपलं शहाणपण अवलंबून असतं. स्मरणाच्या खणामध्ये जे टाकायचं ते आम्ही विस्मरणाच्या खणात टाकतो आणि विस्मरणाच्या खणामध्ये जे टाकायचं ते आम्ही स्मरणाच्या खणात टाकतो. परिणाम काय होतो? परिणाम आपण खड्ड्यात पडतो. म्हणून कुठल्या खणात काय टाकायचं याचा विचार केला पाहिजे. 10% गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात त्या गोष्टी विस्मरणाच्या खणात टाकायच्या, विसराच्या खणात टाकायच्या, आणि ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या गोष्टी स्मरणाच्या खणामध्ये टाकायच्या, त्याच्यावर विचार करायचं, स्मरण करायचं आणि त्याच्यावर कार्यवाही करायची. म्हणून जीवनामध्ये 90% जे आपल्या हातामध्ये आहे त्याचा विचार करा. जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाही त्याचा विचार करण्याने मनुष्य दुःखी होतो आणि त्याचं दुःख हे सतत टिकून राहतं. पण जो विसरून जाण्याचा प्रयत्न करतो त्याला हळूहळू विसरता येतं. एकदा अशी गंमत झाली, गंमत नाही हा, एकदा अशी एक घटना घडली. गंमत म्हणण्याची आपल्याला एक सवय आहे, कारण पुढलं मी जे सांगणार आहे ती गंमत नाही. म्हणून तुम्ही म्हणा ही कसली गंमत, त्या अगोदर सांगतो ती गंमत बिमत नाही, घटना. चुकून शब्द मी गंमत बोललो. आमच्याच मंडळातल्या एका बाईचा पतीचं देहावसान झालं. कळलं की नाही? एका बाईच्या नवऱ्याचं देहावसान झालं. आता त्या बाईला भेटायला मी काही लगेच गेलो नाही. मी थोडे दिवस जाऊ दिले, कारण लोक येणारे असतात भेटायला वगैरे, ते झालं. आणि नंतर मी 10-12 दिवस झाल्यानंतर मग एक दिवस मी त्यांच्याकडे गेलो. ती बाई रडत होती आणि तिच्या शेजारी सासूबाई बसली होती तिची. मी थोडा वेळ तिला रडू दिलं. मग ती रडता रडता, मग आपल्याकडे अशी सवय आहे नवऱ्याच्या आपण आठवणी काढतो, म्हणजे ती बाई जी असते ती आठवणी काढते, तर अशा ती आठवणी काढून 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 ती रडत होती. मी सगळं ते केलं. तर मग थोड्या वेळ मी तिला सांगितलं की आता तू एक लक्षात घे की आतापर्यंत तुला कोणी सांगितलं नसेल आणि कोणी सांगणारही नाही, पण मी तुला सांगतो तेवढं लक्षात ठेव की तू ही जी आठवण काढून 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 जी रडतेस ते तुझ्या नवऱ्याच्या हिताचं नाही. एकदम चकित झाली. म्हटलं वास्तव गंमत अशी आहे की आपण अधिक रडलो म्हणजे आपल्या नवऱ्यावर अधिक प्रेम आहे असं त्यातला भाग नसतो. कळलं की नाही? आपण रडणं ही गोष्ट आपोआप येते. माणसाला रड म्हणून सांगावं लागत नाही. दुःख झालं की डोळ्यातून अश्रू आपोआप येतात. ते रडणं नावाची गोष्ट ही आपोआपच आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. प्रश्न तू आठवण जी करतेस परत 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 परत, ते आठवण करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. ते म्हणाले का? त्याचं कारण म्हटलं असं आहे की तू अशी कल्पना कर, एक मनुष्य समोरून चाललेला आहे सायकलवरून. कळलं की नाही? आणि सायकलवरून चाललेला मनुष्य जो आहे किंवा मनुष्य चालत चाललेला आहे अशी कल्पना करा, आणि तुम्ही जर त्याला हाक मारली तर तो काय करील? तो मागे बघेल. पुन्हा हाक मारली, पुन्हा मागे बघेल. असं तुम्ही हाक मारत राहिलात तर मागे बघता 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 तो पुढे खड्ड्यात पडणार की नाही? तो पुढे खड्ड्यात, हो म्हणाले, खड्ड्यात पडणार. तसं तू आता यजमानाची जी सारखी आठवण काढून राहिलेली आहे त्याचा परिणाम काय होतो आहे? तुझे यजमान जे पुढे जाते आहे त्याने तू मागे ओढतेस, तू त्याला मागे ओढतेस, मागे बघायला लावतेस. म्हणून मागे ओढणं, मागे बघायला लावणं याने त्याचं हित होणार नाही. तो पुढे जाणार नाही, तो मागेच रेंगाळत राहील. आणि मनुष्य ज्याला मागे रेंगाळत राहतो त्याचं काय होतं ते आपल्याला माहिती आहे. कळलं की नाही? त्याला गती चांगली मिळत नाही. म्हणून याच्यासाठी आपल्या माणसाला चांगली गती मिळावी याच्यासाठी त्याला विसरून जाणं हा एक भाग, म्हणजे एका नाण्याचा एक भाग झाला. आणि दुसरा भाग देवाची प्रार्थना करून त्याला सद्गती मिळावी अशी प्रार्थना करणं, हा दुसरा भाग. एक भाग त्याला विसरून जाणं आणि त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे देवाजवळ प्रार्थना करा की त्याला चांगली सद्गती मिळू दे, एवढी प्रार्थना. ह्या दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे.
पण आठवून 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 रडणं ह्याने त्याचा जीव तुमच्यात अडकतो आणि त्याला पुढे गती मिळत नाही. हे जेव्हा मी सांगितलं ते तिला पटलं, कारण जीवनविद्येची ती असल्यामुळे तिला ते पटलं. आणि त्या दिवसापासून आणि तोपर्यंत तिची प्रकृती त्या 10-12 दिवसातच खराब झाली होती. हळूहळू प्रकृती सुधारायला लागली. मी मुलांकडेही ती व्यवस्थित बघायला लागली. मग संसारात तिने व्यवस्थित लक्ष घातलं. हे मी काय सांगतोय, ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता या सगळ्या घटना आपल्या जीवनामध्ये घडतच असतात. आपल्या घरामध्ये कोण ना कोणतरी जातं, वडील जातात, कुठे आई जाते, कुठे कोण जातं, कोण जातच असतात. आणि अशा वेळेला आपण कसं जीवन जगायचं असतं हे सुद्धा जीवनविद्या शिकविते. हे सुद्धा जीवनविद्या शिकविते. म्हणून आठवण काढत काढत रडत राहणं हा शहाणपणाचा मार्ग नाही, तर देवाकडे त्याची प्रार्थना करणं, याला चांगली गती मिळू दे, याला पुढे चांगला जन्म मिळू दे, ही प्रार्थना करून आणि हळूहळू त्याला विसरून जाणं हा त्याचा मार्ग असतो. हा विसर दिलाय कशाला देवाने? देवाने सर्व आपल्याला जे दिलेलं आहे ना ते वापरण्यासाठी, त्याचा योग्य वापर करण्यासाठी देवाने आपल्याला सर्व गोष्टी दिल्या. म्हणून विसर ही एक शक्ती आहे आणि फार मोठी शक्ती आहे. विसर ही मोठी शक्ती आहे, याच्या इतकी शक्ती दुसरी नाही. स्मरण शक्ती सुद्धा त्या मानाने कमी. तुम्हाला कसं तेच सांगतो की जगामध्ये आपल्याला जे वाईट वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्या आपण ज्यावेळेला विसरून जातो त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होता. पण वाईट गोष्टी तुम्ही आठवत राहा, तुम्हाला जास्त जास्त दुःख मिळेल. तुमचा कोणी अपमान केला, माझा अपमान केला, माझा अपमान केला, बरं माझा अपमान केला, बरं एक दिवस दाखवेल. हा अपमान केला हे जर कोळसा उगाळत बसला तर ह्याचं मनाला शांती मिळेल का? ह्याचं मनाला स्थिरता येईल का? परिणाम असा होईल ह्याचं स्मरणच बिघडून जाईल. त्याने अपमान केला हे सतत तो जर आठवत राहिला तर ह्याचं स्मरण बिघडल्याचं ते लक्षण आहे. स्मरण बिघडल्याचं ते लक्षण आहे. आणि स्मरण बिघडल्यामुळे एकदा स्मरण बिघडलं की माणसाचे विचार बिघडतात आणि माणसाचे विचार बिघडले की माणसाचं जीवन बिघडतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण नीट लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. आणि अशा गोष्टी आपण ज्यावेळेला लक्षामध्ये घेतो त्याच वेळेला जीवन संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. जीवन सुखी कसं करायचं हे एक टेक्निक आहे आणि ही जी कला आहे ही कला आपण हस्तगत करून घेतली पाहिजे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.